नमस्ते भारत, गांव से लेकर दुनिया तक सोशल मीडिया पर सच्ची खबरों को दिखाने वाला एकमात्र चैनल WH न्यूज़ में आपका स्वागत। हम रहते हैं खबरों के आगे, खबरों के पीछे। खबर छुपाते नहीं, दिखाते हैं। बस आप हमारे चैनल को सहयोग करें। स्क्रीन पर नंबर दिया है, लाइक सब्सक्राइब अवश्य करें। तो आइए देखते हैं आज की खास खबर। पर NHAI के अधिकारी, चाहे वो फिर गडकरी साहब के दबाव में काम कर रहे हो या कौन से उनके ऊपर में बिल्डर लोग बैठे हो या कौन सी लॉबी बैठी है, हमारे को जानकारी नहीं है। पर उनके दबाव में आने के बाद में आज ये स्थिति ऐसी हो गई है कि गरीब को और गरीब बनाने का काम सरकार करेगा। अगर चाहते तो बोले हम कब का तुड़वा लेते। उनका कहने मतलब ये था, हम चाहते तो बोले कब का तुड़वा लेते। मैंने बोला साहब वो नहीं, वो तो आपको ये भाड़ा मिल गया ये रोड पे जो है, समझेगा। मी म्हणून ह्या कारणास्तव मी सगळ्यांना हे सांगितलंय की ते लोक जीव द्यायला जाईल तर माझं सगळं पहिलं काम आहे की मी सगळ्यात पहिले जीव देईन, कारण की त्यांच्या म्हणण्याने माझ्या म्हणण्याने त्यांनी सगळं काय केलंय। अधिकारी मला कालपासून फोन करत आहे की आदित्य कल बुलडोजर चलेगा। मैं बोलता सर बुलडोजर चलेगा, आपने बोलने के प्रमाणे आपने बोला की 12 मीटर, ते मला काही फक्त वाढवून मग त्यांना म्हटलं का साहेब असं ठीक आहे, मी आज थांबवून देतो, तुम्ही उद्या सकाळी पाठवतो, हे करतो। म्हणजे ते कंटिन्यू दिवसातून 2-3दा फोन करतात आणि हे करतात ना। त्यांची आम्हाला तर असं आहे का त्यांचे जे मागं बिल्डर आहे त्यांच्याकडून त्यांची पैशाची वगैरे सगळी व्यवस्था झालेली आहे, त्यांच्यामुळं केलेला आहे। सत्य बोलणे हा गुन्हा झालेला आहे। जी पण व्यक्ती सत्य बोलते त्यांना CBI ईडी लावून त्यांना जेलमध्ये टाकल्या जाते। आमचे मनोज सिसोदिया त्यांना याच प्रकारचे त्यांनी केलेलं आहे। सांभाळत आहे आणि यांनी परेशान करून राहिलं। 10 वेळा आम्ही चक्कर काढून राहिलो, एक न्याय बी नाही मिळवून देत आहे। आणि काय करायचं मग सांगा सर। आज मी पंचरचे दुकान चालू, माझे आई झाडू पोछा लावते, काम किरायच्या दुकानात राहतो, कसं काम कर रही है और गरीब की दुकान छीनने के साथ में विकास करना चाह रहे हैं हमारे शहर के विकास पुरुष आदरणीय नितिन जी गडकरी। तो नितिन जी गडकरी जी से अनुरोध है कि G20 के नाम पर लोगों को बर्बाद मत करो, लोगों को सड़क पे मत लाओ, बुद्धि से अब इसके साथ हमारे पास कोई पर्याय नहीं है ना। बेटे काम करते हैं और क्या कहा जा सकता है, बताइए। आज मुझको वहाँ कम से कम 35 से 40 साल हो गए ऊपर। अब हम कहाँ जाए बताइए आप। 3 फुट की जगह में हम काम नहीं देंगे, मिलेगा हमको तो हम ठीक है क्या करेंगे, आत्महत्या नहीं करेंगे। घेतल्यानंतर मानधन तर दूर, पण त्यांचा रोजगारही हिरावला जात आहे। अशा वेळेस आमच्या यांनी काय करायला पाहिजे? तर आम्ही एकच मागणी करतोय की आमच्या दुकानदार भाऊबंधांना ती जागा मिळावी, त्यांच्या अधिकारी हक्काचे दुकान त्यांना मिळावे, त्यांना पोट भरायसाठी त्यांना तिथे राहण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे। अन्यथा आम्ही आंदोलन उभारू आणि वेळ पडल्यास आम्ही आत्मदहनी करण्यास। हिंदुस्तान के अंदर में 2014 के पहले आपकी जानकारी के लिए बता दूं 57 लाख करोड़ रुपए का कर्जा इस देश के ऊपर में था। आज वो कर्जा बढ़कर 57 लाख हजार करोड़ का इस देश के ऊपर में था। आज 157 लाख करोड़। तर तुम्हीच तर सरकार निवडून दिली म्हटलं म्हणता। सरकार निवडून दिली बरोबर आहे ना सर। 2024 ला का करणार मग? ऐकून घ्या ना, सरकार निवडून बरोबर आहे ना, पण ते सरकार आमच्यावरती सपोर्टला येऊन राहील, पण जे बिल्डरासोबत राहून राहील त्याचं कसं करायचं? लोकांना सांगू शकतो की बा तुम्हाला धमकवत आहे का? अधिकारी आम्हाला हे म्हणत आहे की तू खाली करत आहे का, केलं काय? मी म्हटलं सर नाही केलं, माझे वडील बिमार आहे, माझे वडील ऍडमिट आहे, त्यांना मी म्हटलं तुम्हाला व्हॉट्सअप कॉल करून सांगतो सर, मी बिल व्हॉट्सअप करतो की माझे वडील ऍडमिट आहे, मी आज करू शकत नाही। NHAI ने जर तुमच्यावर जबरदस्ती केली तर काय करणार? आम्ही आत्महत्या करणार। अनेक आपल्या देशात क्राईम वाढत राहील। ह्या गोष्टीमुळे अगर बेरोजगारी वाढत तर क्राईम जरूर वाढन। तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवून घ्या। अगर ह्या मीडियासमोर अगर तुम्ही हे गोष्ट वाढवलं नाही तर तुमची एक चुकी राहील सर। जी आज माझी 25-24 वर्षाची आहे, मी शिक्षण करून राहिलो, पंचरची दुकान सांभाळून राहिलो, माझ्या बहिणीची जिम्मेदारी आहे। राष्ट्रीय महामार्ग की जो विभाग है उसने जो बुलडोजर चलाया है, क्या बताओगे आप? राष्ट्रीय महामार्ग ने जो इनको पहले तो
आज से 16 महीने पहले इन लोगों को नोटिस भेजा था। वो नोटिस के आधार पर ये लोग तुरंत कोर्ट गए। कोर्ट में जाने के बाद में इनकी केस अभी तक के फरवरी महीने तक के चल रही थी। फरवरी महीने तक के पूरे आने के बाद में पहले तो क्या है, उस पूरी जगह की रूपरेखा आपको बता दूं। वो जगह पे ये लोग, नजुल की जगह है, वो नजुल की जगह पे पिछले 55 से 60 साल के समय से ये लोग वहाँ पे बैठकर वहाँ पे व्यापार कर रहे हैं। उसके पहले सन 84 के अंदर में नजुल डिपार्टमेंट से इनको लेटर आया था कि आप उस जगह का इनको पैसा देवे। तो इन्होंने किराए के रूप में उनको वहाँ पर नजुल डिपार्टमेंट को पैसा भरा। साथ ही साथ में उस समय से नगर पालिका को भी ये टैक्स भरते हुए आ रहे हैं। नगर पालिका का भी इनका टैक्स क्लियर है और नजुल डिपार्टमेंट को भी ये लोग पैसा देते हुए आ रहे हैं। उसके बाद में सन 88 के अंदर में 88 के अंदर में इनके तरफ से सरकार को, नजुल डिपार्टमेंट को मालिकाना हक के पट्टे के लिए निवेदन गया, जिसकी रूपरेखा और जिसकी पूरी जानकारी वहाँ के अधिकारियों ने इनको दिए कि इतना इतना पैसा आप भरिए मालिकाना हक के पट्टे के लिए। और फिर वो पैसा इन्होंने रिजर्व बैंक के जरिए, रिजर्व बैंक में वो पैसा भरा, जिसके द्वारा वो पैसा नजुल डिपार्टमेंट को पूरा का पूरा पैसा उस चीज के लिए गया। तो इसका अर्थ यह है कि नजुल डिपार्टमेंट को भी पैसा भरते हुए आ रहे हैं, साथ ही साथ में ये आपका नगर पालिका को भी पैसा भरते हुए आ रहे हैं। और इतने सालों से ये लोग वहां पे बसे हुए हैं। बस इनसे गलती ये हो गई कि इस साल जो फरवरी महीने में वहां के जो डिपार्टमेंट के लोग आए, ये उनकी बातों में आकर इन्होंने खुद ने अपनी दुकानें 12-12 फीट खाली करके इनको दे दिए। और देने के बाद में 3 फीट का जो विषय था, इन्होंने कहा कि कोर्ट के बाहर ही सारी चीजों को कर लो, आप लोग की दुकानदारी हम लोग कोई भी उजाड़ना नहीं चाहते। पर NHAI के अधिकारी, चाहे वो फिर गडकरी साहब के दबाव में काम कर रहे हो या कौन से उनके ऊपर में बिल्डर लोग बैठे हो या कौन सी लॉबी बैठी है, हमारे को जानकारी नहीं है, पर उनके दबाव में आने के बाद में आज ये स्थिति ऐसी हो गई है कि गरीब को और गरीब बनाने का काम सरकार कर रही है, गरीब की दुकान छीनने का काम कर रही है। और गरीब की दुकान छीनने के साथ में विकास करना चाह रहे हैं हमारे शहर के विकास पुरुष आदरणीय नितिन जी गडकरी। तो नितिन जी गडकरी जी से अनुरोध है कि G20 के नाम पर लोगों को बर्बाद मत करो, लोगों को सड़क पे मत लाओ, बुद्धि से काम करो। हम आपको बुद्धिजीवी मानते हैं, बुद्धूजीवी नहीं मानते। आपसे अपील है, आम आदमी पार्टी की तरफ से भी अपील है कि आप गरीबों का शोषण ना करते हुए उनको उस जगह पे बिजनेस करने दो। अगर आपका बुलडोजर वहां पे चलता है तो सबसे पहले आम आदमी पार्टी के कार्यकर्ता के ऊपर में वो बुलडोजर चलेगा, बाद में इन लोगों के आंख पे आएगा। एक एक कार्यकर्ता मैं खुद उस बुलडोजर के सामने बैठूंगा। गडकरी जी विकास पुरुष है जी, वो तो विकास कर रहे हैं ना। विकास अगर कर रहे हैं तो विकास का पैमाना क्या है? आज जितना भी, आज हम लोग घर के अंदर में गाड़ी लेते हैं, हमारे को ध्यान में कि मेरे पिताजी ने आज से 20 साल पहले जब पहली बार गाड़ी ली तो 3 साल पैसा जमा करने के बाद में गाड़ी ली। आज का दौर यह है कि कोई भी व्यक्ति 25,000 30,000 रुपए की इंस्टॉलमेंट डाउन पेमेंट देता है और इंस्टॉलमेंट पे गाड़ी उठा के लेकर आ जाता है। वही तरीके का विकास का मॉडल आज पूरे देश के अंदर में दिखने में आ रहा है कि बड़े पैमाने पर हिंदुस्तान के अंदर में 2014 के पहले, आपकी जानकारी के लिए बता दूं, 57 लाख करोड़ रुपए का कर्जा इस देश के ऊपर में था। आज वो कर्जा बढ़कर 57 लाख करोड़ का इस देश के ऊपर में था, आज 157 लाख करोड़ का कर्जा है। मतलब सिर्फ 6 साल के अंदर में, 7 साल के अंदर में 100 लाख करोड़ रुपए का कर्जा इस देश के ऊपर में बढ़ गया है। तो कर्जा लेकर इस देश का अगर हम सोचें कि वो विकास है, तो मेरे मानने में वो विकास नहीं है, वो नुकसान है। सिर्फ दिल्ली सरकार ही देश के अंदर में इकलौती सरकार है, दिल्ली सरकार, जो कि मुनाफे में चल रही है। बाकी सारी सरकारों के ऊपर में कर्जा है, बाकी सारी सरकारें नुकसान में चल रही है। तो जो दिल्ली का मॉडल, जो दिल्ली सरकार, जो केजरीवाल 8 साल के अंदर में की रूपरेखा रख के सरकार चला के दिल्ली को अगर कर्जा मुक्त बना सकता है, तो हमारे देश के अंदर में प्रधानमंत्री या बाकी राज्य इस देश को कर्जा मुक्त क्यों नहीं बना सकते? कर्जे से करीबी विकास, उसको हम विकास नहीं मानते। अगर सिर्फ सरकार के बजट में अगर विकास होता है, रोड का चौड़ीकरण होता है, पुल बनाए जाते हैं, नए हथियार इस देश के अंदर में लाए जाते हैं, शिक्षा व्यवस्था ठीक होती है, स्वास्थ्य व्यवस्था ठीक होती है, सिलेंडर लगाए जाते हैं, ऑक्सीजन सिलेंडर लाए जाते हैं, ऐसे कई विकास अगर हमारे जो टैक्स के पैसे से अगर होता तो वो ठीक है। पर वर्ल्ड बैंक से कर्जा लेकर या MIF से बाहर से कर्जा लेकर, दुनियादारी से कर्जा लेकर अगर ये काम हो रही है, तो इस चीज को विकास हम नहीं मानते। आपके डिप्टी CM जेल में है, विकास होता तो जेल में नहीं जाते, क्या कहेंगे? डिप्टी CM जेल के अंदर में है। ये पूरे देश के अंदर में, पूरी दुनिया के अंदर में। मैं चाहता था कि ये सवाल आप मुझसे करें, क्योंकि मेरी भी इच्छा थी कि इस विषय पे लेकर अगर कोई पत्रकार मुझसे सवाल करे तो मैं इसके ऊपर मैं जवाब दे पाऊं। देश के अंदर में एक लौता डिप्टी CM है, एक लौता शिक्षा मंत्री है, जिसने आजादी के बाद में ये बताया कि वाकई में इस देश की शिक्षा व्यवस्था किस तरीके की होनी चाहिए। नहीं, शिक्षा को लेकर नहीं गए ना वो। आ रहा हूं, उस पर आई रहा हूं।
शिक्षा व्यवस्था किस तरीके की होनी चाहिए। वो शिक्षा का मॉडल जो कि देश के अंदर में, पूरी दुनिया के अंदर में फेमस हो रहा था, जिसका न्यूयॉर्क टाइम्स में बातचीत आ रही है, न्यूयॉर्क पोस्ट में बातचीत आ रही है, साथ ही साथ में डोनाल्ड ट्रंप की वाइफ उस शिक्षा व्यवस्था को देखने के लिए आ रही है। उसके ऊपर में, उनके ऊपर में जो आरोप लगाए जा रहे हैं वो पूरे के पूरे झूठे, पूरे के पूरे निराधार है। इसके पहले 3 से 4 बार सीबीआई की रेड उनके घर के ऊपर में पड़ गई, अरविंद केजरीवाल जी के ऊपर में पड़ गई, ठीक है, सत्येंद्र जैन के ऊपर में पड़ गई, इन सभी मंत्रियों के ऊपर में इसके पहले भी कई सीबीआई के दायरे और ईडी के द्वारा छापे मारे जा चुके हैं। क्या मिला? अरविंद केजरीवाल जी के मकान से 4 मफलर के अलावा कुछ नहीं मिला। तो इन लोगों के पास में भाई पैसा अगर 10,000 करोड़ रुपए का जैसा बीजेपी आरोप लगा रही है तो पैसा कहीं तो गया होगा, वो निकाल के तो बताए। बीजेपी के पास में ईडी है, सीबीआई है, पूरी की पूरी देश की पुलिस है, पूरी की पूरी देश की यंत्रणा उनके पास में है। तो इतने समय से सिर्फ जेल में रखने के अलावा सत्येंद्र जैन को 6 महीने से जेल में रखा हुआ है, क्या मिला अभी तक के? मनीष जी को आज कम से कम 1 महीना या 15-20 दिन 25 दिन होते आ रहे, क्या मिला अभी तक के? क्यों नहीं मिला? कहीं तो वो पैसा गया होगा कि भाई इधर पे इन्वेस्टमेंट कर लिया, कि इधर पे पैसा गया, या इधर पे कोई जगह ले लिया, इधर पे कोई जायदाद ले लिया, सोने की ईंट ले लिया, सोने की चांदी की ईंट ले लिया, कुछ तो मिलेगा। अभी तक के क्यों नहीं मिला? बीजेपी सिर्फ गंदी राजनीति कर रही है, बीजेपी सिर्फ अपना नाम चमकाने का काम कर रही है। आम आदमी पार्टी को रोकना चाह रही है, क्योंकि उनको पता है देश का अगर कोई आने वाला फ्यूचर है, इस देश का पास्ट टेंस अगर भूतकाल अगर कांग्रेस था, वर्तमान काल अगर बीजेपी है, तो ये देश की जनता मान चुकी है कि इस देश का अगर भविष्य काल है तो वो आम आदमी पार्टी है। बीजेपी नहीं है तो ईडी वगैरह सीबीआई वगैरह कर रही है ना। तो ईडी किसके हाथ में? ईडी पूरी तरीके से, सीबीआई पूरी तरीके से बीजेपी के हाथ में है। बीजेपी की तोता है, जो भी पार्टी केंद्र के अंदर में सरकार होती है, बीजेपी उसके अधीन होकर काम करती है, सीबीआई उसके अधीन होकर काम करती है, ईडी उसके अधीन होकर काम करती है, चाहे कोई भी पार्टी बैठे। इसके पहले कांग्रेस के अधीन थी, इसके पहले आज बीजेपी के अधीन है। इधर आ जाओ। मला यांनी म्हटलं की बा 2 दिवसाआधी येऊन की बा तुम्ही जे म्हणण्याप्रमाणे मी म्हटलं सर तुमच्या म्हणण्याप्रमाणे 1 महिना पहिले की आपने बोला की नकाशाप्रमाणे, मी त्यांच्या हिशोबाने नकाशाप्रमाणे त्यांनी म्हटलं की मला 15 फीटची जागा आहे, आम्हाला 12 फीटची हवी आहे आणि तू हे करू शकते, 12 लोकांना सांग, दुकानदाराला सांगून हे. मी म्हटलं ठीक आहे सर, मी सगळ्यांना बसवतो, सगळ्यांना क्लिअर करतो की सगळ्या गोष्टीसाठी. ते म्हणे भांडून काही अर्थ नाही, तुम्ही गरीब लोक आहे. म्हटलं हो सर, तुमची मांडणं सगळ्या गोष्टी मला आहे, पण तुम्ही माझं म्हणणं हे होतं की सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी नकाशाप्रमाणे आणि त्यांच्या स्वतः टेप मारून त्यांना म्हटलं की सर मी ह्या 4 दिवसात तुम्हाला खाली करून देईल. ते प्रमाणे मी सगळ्या दुकानदाराला म्हटलं, त्यांना रिक्वेस्ट केली की बा आपल्याशिवाय पर्याय नाही, आपण कुठे जाऊ शकत नाही, गरीब माणसं, आणि आपल्याला हे जे काही जागा उचलली आहे उस पे आपण अपना धंदा कर सकते, आपला पोट पाणी चालू शकतो. त्याच्यानंतर आमची मागणी हेच आहे सर की आम्हाला जे काही जागा वाचलेली आहे तेवढीच आम्हाला देण्यात यावी अशी NHI कडून विनंती आहे. अन्यथा जे काही त्यांच्याकडून मदत हो सके या फिर उसके बदली दुकान के बदली काही ड्युटी, काहीतरी आम्हाला रोजगार मिळावा. म्हणजे माझ्यासोबत जे 75 वर्षाचे लोक आहेत ते पण जॉब कुठे करणार आहे, मी एकटा जॉब करून काय करणार आहे? सगळ्यांसाठी विचार करावा लागेल सर, मी एकट्यासाठी विचार नाही करणार या गोष्टीचा, काऊन की सगळे माझ्या बोलण्यावर गेले आणि ते आता आज पण तेच म्हणतात की तू नाही बोला म्हणून मी सगळं करणार. मी म्हणून ह्या कारणास्तव मी सगळ्यांना हे सांगितलंय की ते लोक जीव द्यायला जाईल तर माझं सगळं पहिलं काम आहे की मी सगळ्यात पहिले जीव देईन, काऊन की त्यांच्या म्हणण्याने, माझ्या म्हणण्याने त्यांनी सगळं काय केलं. अधिकारी मला कालपासून फोन करत आहे की आदित्य कल बुलडोजर चलेगा. मैं म्हटलं सर बुलडोजर चलेगा, आपने बोलने के प्रमाणे आपने बोला की 12 मीटर, ते मला काही सांगू नको म्हणे, मला त्याच्याशी काही ऐकायचं नाही आणि मला त्याच्याशी बोलायचं नाही. म्हटलं सर ठीक आहे, मला 1 दिवसाचा वेळ द्या. मी म्हटलं माझ्या दुकानदाराला सांगतो की बा शटर जे काही आम्ही खर्च केलेला आहे ते बाहेर काढून ते सगळ्या करून हे केलं आहे. त्यानंतर सगळ्यांचं हे मत होतं की बा आपण नाही आता कुठे जाऊ. तर आमचे गिरीश भाऊ आपले अग्रवालजी यांनी म्हटलं की बा आपण एकच आपल्याकडे आहे ते आहे मीडिया आणि ते आपल्यासाठी प्रयत्नशील करू शकते. तर आम्ही म्हटलं की बा सर हा मार्ग कुठून दाखवा, आम्हाला कुठं काय करावं हे तुम्ही सांगा. तर यांनी म्हटलं की बा असं हे करा, हे ते करा. तुम्ही म्हटलं ठीक आहे सर. सगळ्यांना मी सांगितलं की बा एक पर्याय आपल्याकडे, आपण ह्याद्वारे सगळ्या ऑल लोकांना सांगू शकतो की बा तुम्हाला धमकवत आहे का? अधिकारी आम्हाला हे म्हणत आहे की तू खाली करत आहे का, केलं काय? मी म्हटलं सर नाही केलं, माझे वडील बिमार आहे, माझे वडील ऍडमिट आहे. त्यांना मी म्हटलं तुम्हाला व्हॉट्सअप कॉल करून सांगतो सर, मी बिल व्हॉट्सअप करतो की माझे वडील ऍडमिट आहे, मी आज करू शकत नाही. NHI ने जर तुमच्यावर जबरदस्ती केली तर काय करणार? आम्ही आत्महत्या करणार सर, याच्याशिवाय पर्याय नाही आम्हाला. फोन आला त्यांचा काल, त्यांनी म्हटलं जे आवळे आहे आणि त्यांनी म्हटलं मला का बा तुम्ही
केव्हा खाली करता? मी सकाळी तुमच्याकडे सोमवारला 9, 9:30 वाजता 10 वाजता बुलडर येऊन आला. त्यानंतर त्यांनी म्हटलं का बा सर, म्हटलं तुम्ही सांगा, माझ्याकडे माझ्या रिलेटिव्हची डेट झाली आहे, मी आजच संध्याकाळी नागपूरला आलो ना. मला त्यांनी फक्त 8 लोकांतून 3 लोकांना फक्त त्यांनी हे दिलेलं आहे, आपलं नोटीस दिलेलं आहे. 5 लोकांना त्यांनी नोटीस दिलेलं नाही आहे. मला पण नोटीस आतापर्यंत मिळालं नाही आणि तिथून फक्त वाढवून मग त्यांना म्हटलं का साहेब असं ठीक आहे, मी आज थांबवून देतो, तुम्ही उद्या सकाळी पाठवतो, हे करतो. म्हणजे ते कंटिन्यू दिवसातून 2-3दा फोन करतात आणि हे करतात ना. त्यांची आम्हाला तर असं आहे का त्यांचे जे मागं बिल्डर आहे त्यांच्याकडून त्यांची पैशाची वगैरे सगळी व्यवस्था झालेली आहे. त्यांच्यामुळं त्यांनी हे केलं आहे आमच्यासोबत. आणि नाव काय? बोथडा, सुनील बोथडा. हम बोला, उन्होंने कहा कि भाई मनोहर साहब, ये आप जो रोड चौड़ा हो रहा है उसमें आप ही और आप ही सभी इसके सजेशन में हो और आप ही के थ्रू ये छुड़वाया जा रहा है. तो नहीं बोले मुझ पर ऐसा ये इल्ज़ाम मत लगाओ आप, समझिए ना. मुझ पर इल्ज़ाम जो लगा रहे हो आप ये गलत है. मैंने अगर चाहते तो बोले हम कब का तुड़वा देते. उनका कहने मतलब ये था, हम चाहते तो बोले कब का तुड़वा देते. मैंने बोला साहब वो नहीं, वो तो आपको ये बहाना मिल गया ये रोड पे जो है, समझे ना. अब इसके साथ हमारे पास कोई पर्याय नहीं है ना, बैठे काम करते हैं और क्या कहा जा सकता है, बताइए. आज मुझको वहाँ कम से कम 35 से 40 साल हो गए वहाँ पर. अब हम कहाँ जाए बताइए आप. 3 फुट की जगह में हम काम नहीं मिलेगा हमको, तो हम क्या करेंगे, आत्महत्या नहीं करेंगे और क्या करेंगे सर, बताइए. काय की दुकान थी आपकी? हमारी वेल्डिंग की दुकान है सर. कितने साल से थी? 40 साल हो गए हमारे को. क्या मांग क्या है आपकी? हमारी जगह मिलना चाहिए. नहीं मिलेंगे तो फिर आगे का पर्याय नहीं. मी पुष्पा ढाबरे. आज जी परिस्थिती आपण बघतोय विकासाच्या G20च्या नावाखाली जो विकास होत आहे तो एकदम चुकीचा होत आहे. रियालिटीमध्ये विकास कशाचा पाहिजे आहे? मानवाचा विकास होणे गरजेचं आहे. पण आज आपल्या देशामध्ये मानवाचा विकास होणे कमी आणि G20च्या नावावरती राजेशाही पद्धतीने ज्या पद्धतीने हे यांचं घोंगळ कारभार सुरू आहे, गरिबांना लुटणे, गरिबांच्या प्रश्नांना त्यांना बेरोजगारापासून दूर बेदखल करणे, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आमचं मन भरून येते की या वयामध्ये आमच्या आईबाबांनी काय काम करावं, आमच्या भावांनी कुठे जावं, जिथे त्यांनी आपले जीवन 40-40, 50-50 वर्ष घालवले. आज ते लोक विकासाच्या नावावर त्यांच्याकडनं त्यांचं अस्तित्व संपवत आहेत. जर यानंतरही या लोकांनी राष्ट्रीय महामार्गवाल्यांनी जर याच्यावरती कायद्यानुसार त्यांना 3 फुटाची जागा देण्याचे जे परवानगी दिली होती ती जर त्यांनी दिले नाही तर आम्ही समस्त परिवारासह तिथे त्यांच्या बुलडोझरचा आम्ही विरोध करणार आहे आणि त्यामध्ये आमचा जीव जरी गेला तरी आम्हाला तो मान्य आहे. येणाऱ्या काळात आम्ही आमच्या बांधवांसोबत, सगळ्या लोकांसोबत आणि आमचे दुकानदार जे भाऊबंद आहेत त्यांच्यासोबत आम्ही सदैव उभे आहोत. आम आदमी पार्टी विकासाच्या नावावरती देशातल्या नागरिकांना हे नाही त्रास देत नाही, पण BJP सरकार आज प्रत्येक व्यक्तीला, मीडियातल्या व्यक्तींना सुद्धा त्यांनी प्रेशर देऊन आपल्या बाजूने ते त्यांना केलेलं आहे. सत्य बोलणे हा गुन्हा झालेला आहे. जी पण व्यक्ती सत्य बोलते त्यांना CBI ED लावून त्यांना जेलमध्ये टाकल्या जाते. आमचे मनोज सिसोदिया त्यांना याच प्रकारचं त्यांनी केलेलं आहे. तसेच आमच्यात हे दुकानदार भाऊ बंद आहे त्यांना सुद्धा ते लोक तसेच करत आहे. नितीनजी गडकरींना यांना आपलं घर रोडवरती हवं होतं तर त्यांनी तिथल्याही फुटपाथवरच्या दुकानदारांना विकासाच्या नावावरती उचललं आणि त्यांना कुठेतरी कोणत्या कंट्यामध्ये नेऊन टाकून दिलं. जे काही मानधन द्यायचं होतं पण यांच्याकडनं जागा घेतल्यानंतर मानधन तर दूर पण त्यांचा रोजगारही हिरावला जात आहे. अशा वेळेस आमच्या यांनी काय करायला पाहिजे? तर आम्ही एकच मागणी करतोय की आमच्या दुकानदार भाऊबंदांना ती जागा मिळावी, त्यांच्या अधिकारी हक्काचे दुकान त्यांना मिळावे, त्यांना पोट भरायसाठी त्यांना तिथे राहण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे. अन्यथा आम्ही आंदोलन उभारू आणि वेळ पडल्यास आम्ही आत्मदहनी करण्यास तयार आहोत. नमस्कार, माझे नाव रोहनराव माधवराव राऊत आहे. माझी पंक्चरची दुकान आहे आणि माझे वडील तेव्हापासून डेट झाले मी दुकान सांभाळत आहे. 8 ते 7 वर्ष मी दुकान सांभाळत आहे.
आणि यांनी परेशान करून राहिलं. 10 वेळा आम्ही चक्कर काढून राहिलो. इलेक्ट्रिक नाही बी नाही मिळवून देत आहे. आणि काय करायचं मग सांगा सर. आज मी पंचरचे दुकान चालू, माझे आई झाडू पोछा लावते, काम किरायच्या दुकानात राहतो. कसं होईल हे सगळं सांगा बरं तुम्ही सर, कसं होईल. आता हे सरकार आम्ही निवडून दिलेली आहे आणि हे सरकार लोकांसाठी की आमच्यासाठी की दुसऱ्यांसाठी बिल्डर लोकांसाठी आहे. अगर बिल्डर लोकांसाठी आम्ही का मराव का, आम्ही आत्महत्या घ्या, पेट्रोल टाकाव का सायनेट खाव, काय करावं. दोघं वेग न्याय द्या ना आम्हाला या गोष्टीचा, काहीतरी करा. आज आमच्यासारखे लोक अगर शिक्षण करून टॅक्स भरून अगर हे असे मिळत असेल तर काय मतलब आहे या गोष्टीचा. आज अनेक आपल्या देशात क्राईम वाढत राहील. ह्या गोष्टीमुळे अगर बेरोजगारी वाढत तर क्राईम जरूर वाढन. तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवून घ्या. अगर ह्या मीडियासमोर अगर तुम्ही हे गोष्ट वाढवलं नाही तर तुमची एक चुकी राहील सर. जी आज माझी 25-24 वर्षाची आहे, मी शिक्षण करून राहिलो, पंचरची दुकान सांभाळून राहिलो. माझी बहिणीची जिम्मेदारी आहे माझ्यावर, लहान बहिणी आहे. तर तुम्हीच तर सरकार निवडून दिली म्हटलं म्हणता. सरकार निवडून दिली बरोबर आहे ना सर. 2024 का करणार ऐकून घ्या ना, सरकार निवडून बरोबर आहे ना, पण ते सरकार आमच्यावरती सपोर्टला येऊन राहील. पण जे बिल्डरासोबत राहून राहील त्याचं कसं करायचं ते सांगा ना. आम्ही किती चक्करा काढायच्या, आत्महत्या करायच्या. आता नेहमी हेच होणार आहे, हे पोरगं तेच होणार आहे. दोस्तों आपने खबर देखी, आपका शुक्रिया। तो यह थी आज की खास खबर। कल फिर मिलेंगे खास खबर के साथ, तो हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब करें। खबरों के नोटिफिकेशन के लिए बेल आइकन दबाएं। तमाम खबरों के लिए www.whnews.in पर भेंट दें। हाँ, ज्वाइन बटन पर जाकर हमारे चैनल के सदस्य बने और हमें आर्थिक सहयोग करें। धन्यवाद।